ही अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मुलगी आहे. पहा या मुलीने जे काय आपण या बेस्ड स्मार्ट मेडिकल रेफ्रिजरेटर फॉर स्टोरेज अँड मॉनिटरिंग ऑफ मेडिकल असं या मुलीच्या प्रोजेक्टचं नाव, त्या मुलीच्याकडून या प्रोजेक्टची माहिती घेऊ. माझ्या मॉडेलचं नाव आहे AI बेस्ड स्मार्ट मेडिकल रेफ्रिजरेटर. तर ॲक्च्युली समस्या अशी आहे की अमरावती जिल्ह्यात आहे. हो. वरुड नाव प्राचल अविनाश निंगल, शाळेचं नाव जनता गर्ल्स हायस्कूल. ठीक आहे, सांग. तर प्रॉब्लेम असा आहे की हॉस्पिटल्समध्ये आणि मेडिकल फॅसिलिटीजमध्ये जो काही मेडिकल सप्लायज असतात त्यांना स्ट्रिक्ट टेम्परेचर कंट्रोलिंग आणि रिअल टाईम मॉनिटरिंगची आवश्यकता असते. परंतु त्याला जर आपण मॅन्युअली कंट्रोल केलं तर त्यामध्ये काही चुका होऊ शकतात. म्हणजे मनुष्यबळाद्वारे जर आपण तापमानाची नोंद घेतली किंवा स्टॉक लेवलची तपासणी केली, त्यामध्ये काही चुका झाल्यामुळे जर आपल्याला ते डिटेक्ट न झालेलं आणि आपण अशी जर मेडिसिन आपण कन्झ्युम केली तर आपल्याला याचे म्हणजे साईड इफेक्ट होऊ शकतात व आपल्याला घातक सुद्धा ठरू शकते. म्हणून मी एक अशी आणि आपण कोविड-19मध्ये सुद्धा बघितलं की वॅक्सिन ट्रान्सपोर्ट करायला खूप जास्त त्रास व्हायचा, कारण कोणत्याही वॅक्सिनला त्याचं स्पेसिफिक टेम्परेचर हवं असतं. आणि म्हणून मी एक अशी सिस्टीम तयार केलेली आहे जी AIच्या थ्रू म्हणजे ऑटोमॅटिकली जो काही मेडिकल सप्लाय आहे त्याला त्याच्या AIच्या थ्रू म्हणजे रिक्वायर्ड टेम्परेचर प्रोव्हाइड करते. माझा हे बनवण्यामागचा मेन पर्पज हाच होता की आपण एक एनर्जी इफिशियंट आणि रिलायबल मेडिकल रेफ्रिजरेटर तयार करावं. आणि हा पूर्ण मॉडेल थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग प्रिन्सिपलवर वर्क करतं. म्हणजे जे काही आपले ट्रेडिशनल रेफ्रिजरेटर असतात त्यामध्ये कॉम्प्रेसरचा यूज केल्याने म्हणजे ते खूप हेवी असतात आणि खूप महागडे असतात. ते आपण कुठे कॅरीसुद्धा करू शकत नाही. म्हणजे आपल्याला जर ॲम्ब्युलन्समध्ये जर कॅरी करायचे असेल तर तिथे पण आपण ते कॅरी करू शकत नाही.